नमस्कार, मी संगीता सोनार. संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी रसरशीत असा साखर आंबा बनवणार आहे. ही साखर आंबा बनवण्याची रेसिपी तुम्ही संपूर्णपणे बघा. आपल्याला साखर आंबा तयार झाल्यावर जो पाक तयार होतो तो पण छान रसरशीत असा होणार आहे आणि यातल्या फोडीसुद्धा छान पाकामुळे आवळून येणार आहेत. चला रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो कैऱ्या मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या. स्वच्छ धुवून घेते. व्यवस्थित चोळून धुवायच्या आहेत. एक स्वच्छ कपडा घ्यायचा, पुसून घ्यायच्या आहे कैऱ्या. पाण्याचा अंश बिलकुल नको आहे. दोन्ही कैऱ्या पुसून घेतल्या आहेत. कैरीचे आता सालं काढून घ्यायचे. कैरी सोलून झालेली आहे. दुसरी कैरी पण मी सोलून घेते. कैरी मी कापून घेणार आहे. आपण कैरीचा किस पण बनवून घेऊ शकतो. देठाकडचा भाग काढते. कोय बऱ्यापैकीच अशी चपट निघालेली आहे. कैरी ताटात काढून घेते, त्यानंतर तुकडे करते. या पद्धतीने मी आता जाडसर तुकडे करून घेते. दोन्ही कैऱ्या कापून झालेल्या आहेत. एक कैरी थोडी पिकलेली जरी आहे पण तिला आंबटपणा पण आहे. पहिली तर व्यवस्थितच निघाली होती. त्यामुळे आता ह्या 1 किलो कैरीसाठी मी 750 ग्रॅम साखर घेणार आहे. कुकरमध्ये मी अगोदरच पाणी बॉईल करायसाठी ठेवलं होतं. आता त्यावर ही चाळणी ठेवून घेते. वरतून मी झाकण ठेवते. 10 मिनिटे आता ही कैरी वाफवून घेते. बरोबर 10 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढते. कैरी आपल्याला शिजवायची नाहीये खूप, अगदी वाफी भरून घ्यायची. गॅसची फ्लेम बंद करते. चांगली वाफी भरली गेलेली आहे कैरी. या कैरीच्या फोडी आता मी कढईत काढून घेते. कैरी काढून घेतली. आता ही साखर घालून घेते. साखरेचं प्रमाण कैरीच्या बरोबरीने असतं, पण मी येथे एक कैरी थोडी पिकलेली निघाली आहे, त्यामुळे मी 750 ग्रॅम साखर घालत आहे. एकत्र करून घेते. गॅसची फ्लेम ऑन करते. आता ही साखर वितळेपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाही तर साखर कढईच्या तळाशी चिकटू शकते. सतत हलवत राहायची कैरी ही. साखरेचा पाक आता वितळला गेला आहे. उकळी सुद्धा आलेली आहे. गॅसची फ्लेम आता लो करते. थोडा हा साखरेचा पाक घट्ट होईपर्यंत ही कैरी शिजवून घेणार आहे.
हलवत राहायचं आहे मात्र. जरा जपूनच हा साखरांबा हलवत राहायचा आहे. साखरेचा पाक अंगावर उडू शकतो, जोरदार चटका बसू शकतो. काळजी घ्यायची व्यवस्थित. 8 ते 10 मिनिटे हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. मी पाक जास्ती आटवणार नाही आहे. ताटात फोडी वाढल्या की अवतीभोवती असा पाक व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही फोडी करून साखरांबा केला तर त्याचा हा एक फायदा आहे की आपल्याला हा पाकसुद्धा पोळीसोबत खायला मिळतो. वेलची पूड. मी साखर घालून ही वेलची पूड नेहमी बनवून ठेवून देते फ्रीजमध्ये. थोडे केशरचे धागे घालते. हे घालणं ऑप्शनल आहे, पण याच्याने कलर छान दिसतो. आता अगदी 2 ते 3 मिनिटे मी हलवून घेते, त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करेल. पाक आता दाटसर झालेला आहे चांगला. मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. अशा पद्धतीने साखरांबा वाढला की हा पाक असा साईडनी असा बाहेर आला पाहिजे, व्हायला पाहिजे. गॅसची फ्लेम बंद करते. परफेक्ट असा साखरांबा तयार झालेला आहे. थंड झाल्यावर आता बर्नीमध्ये भरायचं आहे. छान असा रसरशीत साखरांबा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.